चला सामना त्वरित सुरू देखील करायचा आहे. अमित, फार चांगली मॅच आहे. दोन्ही टीम्स तुल्यबळ आहेत. जबरदस्त मुकाबला रंगेल यात शंका नाही आहे. अमित भोईर मैदानावरती पाहायला मिळतील. ए बी बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक प्रगती पथावरती असेल. पृथ्वी शॉर्ट मिड ऑन मध्ये, अतुल शॉर्ट मिड ऑफ मध्ये, अश्विनच्या मागे हेमंत. मिड ऑन मिड ऑफ मध्ये दोन खेळाडू पाहायला मिळतात. विशाल असतील डीप मध्ये, लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहायला मिळतात. स्ट्रेटिश आपल्याला प्रसाद ढवले पाहायला मिळतात. दोन खेळाडू मैदानावरती असं बॅटर पाहायला मिळतील. रोहन आणि रोहनच्या जोडीला मैदानावरती ऋषिकेश. यावेळेस देखील पहिला बॉल अमित कमालीची कामगिरी करतोय. फेस करत होता बॅटर, त्याला पिट केलं आणि विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. अमित भोईर म्हणजे कल्याणचा करण सोडा म्हणून अमितची ओळख आहे. थोडा करण सोडा सारखा दिसतोय. तशीच बॉलिंग करतोय अमित, हसतोय पण तसंच. च्या वतीने आपलातून कॅच आपल्याला पाहायला मिळते. कॅच ऑफ द टुर्नामेंट आतापर्यंत मी म्हणेल. जबरदस्त कॅच पाहायला मिळते. पाच चेंडू 5. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. मैदानावरती आपण पाहू शकतो आली सिंगल. ओव्हरची समाप्ती, सफल ओव्हर की समाप्ती. धावसंख्या फलकावरती 6, गडी गमावले 2. दोन महत्वाचे विकेट, 6 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच देखील आपण सुरू करायची लवकरात लवकर. प्रसाद पाहायला मिळतील. एक्सप्रेस आहे, वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. स्पीड भरपूर आहे. आणि यावेळेस सुआ काय स्थिरक्षण पाहायला मिळतोय.
8 वरती तिसरा धक्का बसला आणि कमालीची किपिंग रक्षण पाहायला मिळालं अमित भोर यांच्या वतीने. यंगस्टर आहेत संपूर्ण प्रकारे. चांगली गोलंदाजी अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. हिटमॅन सीसी आणि साईदीप सीसी असे दोन दिग्गज संघ विहांगदादांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हिटमॅन सीसी आणि विहांगदादांनी फार चांगले प्लेयर्स घेतलेत. यंगस्टर सर्वच्या सर्व घेतलेत. सर्व यंगस्टर आहेत आणि प्रतिभावंत युवा खेळाडू सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद ऑब्जेक्शन बघ कोण घेतोय. तुझाच मित्र लाडका. अजून द्या त्याला आणून बर्गर. यावेळेस देखील अजून एक कॅच. अजून एक जबरदस्त कॅच मोनू यांनी पकडली. पृथ्वी बॉलची समाप्ती होती. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. 5 बॉल झालेत. 5 4 गडी बाद 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ झाला. आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतील. नो बॉल. आणि यावेळेस फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बीट होत आहेत. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 10. 18 मिनिटं आहेत तुम्हाला 7 ओव्हर साठी. त्यानंतर 19वा मिनिट लागला तर पॉवर प्लेची फिल्डिंग. गोलंदाज तयार. विशाल बॉल हवेमध्ये. कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट. विशाल बॉलिंग मध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. फलंदाज बाद होत आहेत. अजून एक धक्का बसतोय. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक धक्का बसेल. सिंगल हँडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स. 5 विकेट 10 वरती. 10 वरती 5. मागील मॅच मध्ये देखील काहीशी अशी स्थिती होती. मात्र त्या स्थितीमधून 13 बॉल 44 ची मॅच निघून काढली होती. तशीच कामगिरी करावी लागेल. सौरभ मानकर मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये कशी कामगिरी करेल. मॅचची कडा होती. कॅच झाली ड्रॉप. टीम मध्ये अतुल देखील आहे. क्रिक हिरोजचा ब्रँड एम्बेसेडर अतुल. आणि यावेळेस अजून एक कॅच. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. सिल्ली स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू. सिल्ली मिड विकेट मध्ये थोडेसे होते.
आणि कॅच कंप्लीट झाली या. दहा वरती 6. आणि आता हे दोन खेळाडू आहेत ज्या दोन खेळाडूंनी मागील मॅच मध्ये आपल्या संघाला विजयाच्या दिशेला वाटचाल करून दिली होती, असे दोन खेळाडू मैदानावरती आता पाहायला मिळतात. पण विशालचं कौतुक करेल, विशालचं कौतुक करावं लागेल. यावेळेस देखील आपण पाहू शकतो आली मैदानावरती सिंगल असंख्य फलकावरती पुढे सरसवत असताना 11. 6 गडी बाद 11 धावा धावफलकावर. व्हाईट बॉल अभंतरशी धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. 12 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील कट केलाय. सिंगल ऍड होईल. फलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळतो. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, लास्ट बॉल. यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. खेळाडू नाही आली सिंगल. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. 6 गडी बाद 14 धावा धावफलकावर. मुनू तयार बॉलिंग ट्रॅक वरती. गलेली मैदानावरती सिंगल आपण पाहू शकतो. फलक 18. ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावर. 6 गडी बाद. 14 षटक प्रगती पथावरती पाहायला मिळेल. 7 ओव्हरची मॅच. टप्प्याचा बॉल आहे. विशालकडे हा बॉल जरूर चालला गेला होता. 20 ऑन द बोर्ड. लास्ट बॉल. 4था ओव्हर प्रगती पथावरती आहे. भाई याच्याकडून 2000 घ्या. आली सिंगल. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा. आणि आता डबल ट्रबल कन्सेशन. हेमंत पाहायला मिळतील. 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील फक्त ट्राय केला. मध्ये फिल्डर मिस्टेक झाली आहे. फिल्डिंग करत असताना थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळते.
22. अजून एक चांगला बॉल हेमंतचा पाहायला मिळतोय. ते 20 धावा धावफलकावरती. वाह काय स्ट्रोक आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सौरभ मानकरच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त अफलातून सिक्सर. अजून एक काय बॅटिंग करतोय हा खेळाडू. प्रत्येक मॅच मध्ये कमालीची बॅटिंग करतोय हा खेळाडू. $37 37 on the board. बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. 38 on the board. यावेळेस देखील आलेली सिंगल पाहायला मिळते. थर्टी एट.
धावसंख्या 39. अतुल पाहायला मिळतोय, क्रिक हिरोजचा ब्रँड अँबॅसेडर. मॅच जिंको कोणी हारो कोणी, अतुल हा मॅन ऑफ द मॅच असतोच क्रिक हिरोज वर. धावसंख्या 40 आपल्याला पाहायला मिळते. आणि जी मॅच आपल्याला पाहायला मिळते, मला वाटतं क्रिस 11 आणि R1 स्पोर्ट्स 1 बॉल 1 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 5 ची मॅच असताना धीरजने ती मॅच काढली. फुटी पण ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 43 आणि 44. 44 धाब्यांचं लक्ष. 44चं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 44 धाब्यांचं. आकाश कुठल्या टीम मध्ये? APL. क्या बात आहे, तो आलाय. चला फैजान येतोय आता. एक फक्त आयकॉन आपला बाकी आहे. चला मॅच त्वरित सुरू करायचं. टाइम सुरू केला. वेळ सुरू केली आहे.
चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. 44 लक्ष, 44 टार्गेट. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आलाय डॉट डॉट बॉल. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. बॉल हवेमध्ये, कॅच कंप्लीट. पहिला धक्का. 44, 44 लक्ष. पहिली महत्वाची विकेट. डॉट बॉल. गोलंदाज तयार. एक महत्वाची विकेट कॅरी झाली आहे. विकी पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. फलक एक या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 1 ऑन द बोर्ड. 3 बॉलचा खेळ झालाय. एक गडी बाद, एक धाव. ही धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो, जे मात्र पहिलं मार्गस्थ आहे विकी. विकी एक दमदार गोलंदाज आहेत. विकीकडे क्षमता आहे. फार चांगल्या पद्धतीची तो गोलंदाजी करतो. फार चांगली गोलंदाज आहेत. फलंदाज तयार. कनक. बॉल. दोन धावा धाव फलकावरती आहेत. एखाद्या सिक्सरने मॅच रन बॉल इक्वेशन पेक्षा खाली, आणि तो सिक्सर देखील आलाय कनकच्या बॅट मधून. कडक स्ट्रोक आहे, कडक षटकार. 9 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीचे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 9. 9 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पहिलं धावसंख्या 9. 36 मध्ये 35 ची आवश्यकता. 36 बॉल 35 धावांची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळेल. 36 मध्ये 35 पाहिजेत. स्पीडअप करायचंय. वेळ सुरू आहे. 3 मिनिटं झाले.
चेक 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 चेक. हॅलो. हॅलो. चेक 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 चेक. हॅलो. चला मॅच सुरू करायची विनंती असेल. 15. हॅलो. चेक. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ओव्हर नंबर 3 ला होती सुरुवात. हर्षल बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. आता बघूया कशी कामगिरी असेल. 44 16 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कटकण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. 16 16 धावा धावफलकावरती. पहिला बॉल जो मात्र खरा पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर डॉट बॉल. धावसंख्या 16. 16 ऑन द बोर्ड. ऑन साइडला टर्न केला होता. मिस्टेक झाली. अमित मोठा खेळाडू आणि मोठ्या खेळाडूचा विकेट देखील मिळू शकला असता. 17 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक होईल का? इम्पॉर्टंट, अत्यंत महत्वाची मॅच आहे. धावसंख्या आपल्याला पुढे सरसावत असताना बघा सिंगल डबलचा गेम आणि तुम्ही जिंकू शकता हे माहिती आहे. धावसंख्या 17. नो बॉल. +1. हिटचा बॉल होता. कनक डॉट बॉल पाहायला मिळतील. कनक स्टेप आउट मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला गेला होता कनक यांच्या वतीने. 20 धावा धावफलकावर 2 गडी बाद. 20 ऑन द बोर्ड. धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज हर्षल तयार. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या पाहायला मिळते 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 ऑन द बोर्ड.
3 ओव्हर 21. 3 ओव्हर 21 धावा धावफलकावरती. सी ग्रुप मध्ये आकाश इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आकाश बघेल. पण 21 धावा फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. यावेळेस देखील सुख चांगला. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसवत असताना 22. 2 गडी बाद 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावरती कमबॅक करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि वा अमित जबरदस्त कामगिरी करतोय अमित भोईर. सिक्सर आणि धावसंख्या 28-28. फक्त दिशा दाखवली. 29 धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील सुख चांगल्या कनक होते स्ट्रायकिंग एंड वरती. मिडॉन मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. आली सिंगल. धावसंख्या 30. 2 गडी बाद 30 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. आली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. पुन्हा एकदा धावफलक 31-31 या आकड्यावर. आज बॉलचा खेळ झालाय. 31 ऑन द बोर्ड. मैदानावरती आपण पाहू शकतो आली याची मात्र सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले ते म्हणजे 32. 4 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 32. 32. 32 झालेत म्हणजे विजयासाठी. इक्वेशन 12 ची आवश्यकता. 18 बॉल 12. 18 बॉल 12 ती धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 18 बॉल 12. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. एकीकडे कनन, दुसरीकडे अमित. डबल ट्रबल ओव्हर आहे. 12 ची आवश्यकता आहे. 2-3 रन जरी आले तरी देखील 4-5-6 धावा मिळू शकतात. नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट आहे. आता रेंज हिटिंग करण्याची सुवर्ण संधी आहे. गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल होता. शॉप करत असताना पुन्हा एकदा आली मैदानावरती सिंगल. (34) फलकावरती धावा पाहायला मिळतात. 3 बॉल. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. टर्न करत असताना मैदानावरती आणि अजून एक सिंगल. आता सिंगल डबलने आपण मॅच जिंकू शकतोय माहिती आहे, कारण प्रत्येक येणारी सिंगल तुम्हाला 2 धावा देऊन जाईल.
आणि 44 धावांची आवश्यकता. बॉल बॉलच्या सोबतीला ओव्हरची समाप्ती. 6 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 6. 12 बॉल 6. एक क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळेल. तीन आले. 12 बॉल 6 ची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. 12 मध्ये 6 ची आवश्यकता होती. डॉट आला तर व्हाईट की नो नो बॉल. व्हाईट बॉल अजून एक. त्यामुळे धावसंख्या 40. अजून देखील 4 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आणि या मैदानावरती आपण पाहू शकतो सिंगल 3 ची आवश्यकता. गोलंदाज तयार आणि फुल टॉस वरती फुल टॉस वसूल केला. मॅच फिनिश. सामना झाला फिनिश. सामना जिंकला हिटमॅन सीसी संघाने. अभिनंदन हिटमॅन सीसी. मॅन ऑफ द मॅच